जात नाही. बॅक टू बॅक 2 विकेट जो गोलंदाज नोंदवेल अष्टविनायक बेकरे टीमचा त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. खरं सांगायला गेलं तर समीर बेकरे गावचे ते जावई आहेत आणि आज मेवण्यांवरती पारितोषिक लागलं गेलंय. मेवण्यांवरती लावायलाच लागतं बाबा. जावई सासूरवाडीचे पहिले लाड करायला लागतात. पहिली धाव फलकावरती. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ही सूचना आम्ही का देतोय त्यामागचं कारण आहे मोठं. हो, पाठ टाकलेला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राकेश पाटीलचा. सिंगल घेतले उमेदच्या विरोधात. आणि हा आणखी एक बेकरीचे जावई आहेत. इकडे समोर बसलेत गणेश कोळंबे. मेवणे खेळतायत. हे सगळे नातेवाईक मंडळी आहेत. आणि अष्टविनायक बेकरे विरोधात भडवळ. मजा येईल. भडवळ B+ हा डेंजर टीम आहे. कोणत्याही लॉटला खेळते, कुठे पण बिनधास्त डोका देतात. 2 धाव फलकावर. हो, लोअर फुलटॉस बॉल मिडॉनच्या दिशेने हा फटका आहे, परंतु धाव घेतली नाही. काय नवीनने बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. संघ अडचणीत सापडला होता. सोमेश्वरची विकेट लवकर गेली होती, त्यानंतर डाव सावरला. गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्ताने मुरलीधरजी कोळंबे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. आदरणीय सुहाजी गोसावी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्टेज खालीच नाही भेटायचा. फक्त एक मॅच, फक्त एकदा कळालं ना मॅच चालू झाल्यात की झाली. त्याच समेत आदरणीय जनार्दनजी कोलंबे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. फुल टॉस स्क्वेअर लेगला झेल. क्या बात है. मोठी विकेट समीर माळीबा. यस, थँक्यू डीजे. त्याच समेत कमलाकरजी लोबी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय सुभाषजी गोसावी, त्याच समेत आदरणीय मंगलजी भोईर, ज्या ज्या मान्यवरांच्या ठिकाणी नावे घेतो त्या सर्वांना विनंती की आपण मंचावरती या. त्याच समेत आदरणीय भरतजी कोलंबे, आपणास सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी संघर्षमय स्वागत. आदरणीय नामदेवजी थेर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्वांचं स्वागत आहे. मोठी विकेट गेले. समीर माळी बाद झालाय. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल झालाय तो प्रमोद. जेवढी गोलंदाजांवरती जबाबदारी आहे तेवढी बॅटरवरती देखील जबाबदारी आहे. 8:30 वाजता ही मॅच चालू झाली. 8:30 वाजता. 9:14 झाली. तर 1 तासात एक मॅच काही करून उरकलीच पाहिजे. त्याच समेत आदरणीय इरामनजी शिनारे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचं. आणि आमचे अगदी अव्वल दर्जाचे बॅटर खेळाडू अर्थातच जयशंकर चांदाईचे मंगेश यांचे पिताश्री बालारामजी कोलंबे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. जॉन टी दलवी, आपण असं क्या बात आहे. प्रमोदच्या बॅटमधून वाऱ्याच्या विरोधात मारलेला फटका. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. येतोय इशारा. प्रमोदचा चौकार. 4 धावा. वाह, काय मुरली नाचतो ना, मुरली गोंधळाला, जागरण गोंधळाला मग अंगात येतो, तसा गाणं आहे. म्हणजे गाणं ऐकल्यानंतर जरा अंगात आल्यासारखं वाटतं, झिंगल्यासारखं वाटतं. ओजी ओजी ओरिजिनल गाणं. 6 धावा. अरे बाबा. आदरणीय अनंत भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ये कलाकार का था. 6 धावा धाव फलकावर. चौकार केसलाय तो प्रमोदने. KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. हा पारितोषिक आले रोहिदास माळी साहेब यांच्या वतीने. सलग 3 षटकार. विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयांचा कॅश प्राइज. लॉंग ऑफ कव्हरच्या दरम्यान खेचलेला फटका. प्रमोद थांबायला तयार नाहीये. भडवळच्या प्रमोदच्या बॅटमधून आला आणखी एक चौकार. चला एकत्रित येऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या त्या 10.
प्रमोदच्या बॅटमधून 2 सलग चौकार आले. एक विनंती आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पाहुण्यांची रेलचेल आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. शेवटच्या रात्रीमध्ये सन्माननीय नागेशजी कोळंबे साहेब यांचं इथे आगमन झाले. नागेशजी कोळंबे साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या. आर के साहेब, जे के साहेब, थोड्या खुर्च्या वाढवा आता, असं जाणवायला लागले. वाढवायला लागतील. पुढची 3री रात्र आणि शेवटची 4थी रात्र, कारण 4थ्या रात्रीमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला कदाचित लाभणार यात शंका नाही. सुधाकर भाऊ घारे ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवण्यात आले, भावी आमदार आणि जयवंतीताई कोळंबे ज्या विद्यमान सरपंच आहेत नसरापूर ग्रामपंचायतीच्या, त्यांच्या नावाची स्पर्धा आहे, सरपंच चषक. 24 बॉल 48 करायचे. गोलंदाजीसाठी आलाय तो गजानन. आदरणीय तानाजीदादा कोलंबे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत. चला मॅच चालू करा. वारा एवढा आहे की बोलून फायदा नाही आहे, एवढा प्रचंड वारा आहे. आणि वारा असावा, अगदी गुढीपाडव्याची स्पर्धा होईपर्यंत वारा असू दे. वारा थांबला तर टेन्शन वाढेल. परिस्थिती काय बाजूला ते आपल्याला ठाऊक आहे, म्हणून वारा पाहिजे. बॅनर उडत असेल चालेल, ठीक आहे, परंतु वारा थांबला तर टेन्शन वाढेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गजानन पारधी आलाय दुसऱ्या षटकात. जरा ही मॅच झाल्यानंतर आतमध्ये जा, स्वयंसेवक जे काय पंच सांगतील, काय रेखा वगैरे कुठे आखायचे असतील तर आपण पटापट ते आखून घ्या. तिसऱ्या सामन्याचा देखील टॉस झालाय. जनमान वाकस संघाने तो टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मालेवाडी, मोरिया 11 मालेवाडीला त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. सध्या भावेश भोईर आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, तेही चांगले समालोचक आहेत. साहिल एरुणकर आमचे खालापूरचे समालोचक, जे चांदईचे बिग फॅन आहेत, त्यांचे इथे आम्हाला उपस्थिती लाभले. आज निखिल वाकळे आलाय. निखिल म्हटल्यानंतर मराठीचे जबरदस्त शब्द, आणि ज्यांच्या विना ही स्पर्धा अपुरी आहे ते आमचे घरातले देव, अर्थातच आमचे संदीपजी बोराडे सर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्यात 10. गजानन. प्रेक्षकांची गर्दी चहूबाजूने, मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा डौलाने आणि सन्मानाने या क्रीडानगरीमध्ये फडकताना दिसतोय. त्या भगव्याची शान, त्या भगव्याची आन बान शान, आणि ह्या गुढीपाडवा आपला हिंदू सणाचा नववर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्यात त्यात 10. 24 बॉल 48 करायचे. ऑन स्ट्राईक येतो राकेश पाटील. हो, फसवा बॉल, टप्पा थोडा मागे ठेवला. राकेशला समजलं नाहीचा हा चेंडू. लेग ब्रेक आय थिंक गजानन कडून. बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे. या टीमकडे 3 प्लेयर असे आहेत, एक सोमेश्वर मसने, नवीन कराळे आणि तिसरा गजानन. या 3 प्लेयरवरतीच अख्खी टीम मागील 4-5 वर्ष, 4 नाही 10-12 वर्ष मलाच म्हणावं लागेल. कव्हर्सला टेक समोरच्या टाकीच्या दिशेने मारलेला षटकार, 6 धावा. बॉक्समध्ये असेच तुमच्या पठ्ठ्याने 6 बॉल 6 षटकार मारलेले चिरागने, परंतु ते ग्राउंड जरा वेगळं आहे. हे लांब लांब षटकार आणि ते ग्रासी ग्राउंड आहे. सलग 6 बॉल 6 मारलेले चिरागने. 16 धावा धावफलकावर. 16. राकेशच्या बॅटमधून षटकार. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, अंगाला जाऊन चेंडू आदळतोय. सिंगल घेतले. प्रमोदच्या बॅटमधून मागच्याच ओव्हरमध्ये 2 बॉल 2 चौकार आलेत. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल. 58चा पाठलाग चालू असताना 17 वरती. श्री 11 जयशंकर चांदईची गेल्या 4 वर्षांपासून गौडदौड मोठीच आहे. या स्पर्धेची प्रत्येकजण आपण वाट पाहत होतो, आणि यंदाच्या वर्षी तर सर्वात मोठी स्पर्धा बदलापूर नगरीमधील स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर, अर्थातच मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर साहेबांची स्पर्धा, ती स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकवलं ते चांदई संघाने. जास्त वेळ घेऊ नका. हो, तिसऱ्या पंचांची मागणी केली. थर्ड अंपायर या सागर कोळंबे, नाहीतर नितेश भोईर. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय भडवल संघाने. ओके, तपासलं जाईल आता आणि संपूर्ण ओव्हर असेल. लक्ष.
खूपच उशीर झालाय. 9:22 झाले तरी मॅच समाप्त झाली नाही. प्रमोदसाठी टाकलेला हा चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय तो गजाननने. 5:08ला मॅच चालू झाले. 8:30ला वाईट वाटतं कधी कधी. 9:22 झाले तरी सुद्धा दुसऱ्या फेरीतील फक्त माफी असं दुसऱ्या सत्रातील दुसरं षटक फक्त चालू आहे. रोहिदास माळी साहेब यांच्या वतीनं पारितोषिक आहे. प्रमोदने घेतल्या तिथे 2 धावा. या दुहेरी धावसंख्येने स्कोर झालाय तो 19. 58 धावांचा पाठलाग चालू आहे. 19 धावा झाल्या धावफलकावर. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. आयोजक मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. पुढचा सामना असेल वाकस आणि त्यांच्या विरोधात खेळेल तो जे मोरिया 11 मालेवाडी हा संघ. 19 धावा. गजानन पारधी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर प्रमोद. हो फसवा बॉल पुन्हा एकदा कट्टर टाकलाय तो गजाननने. प्रमोद फसला आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 58चा पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 19 आणि आता 18 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 39. मंगलजी भोईर साहेबांचे इथे आगमन झालंय. सरचं स्वागत. संजय थेर अर्थातच अप्पा. कसं नाव आहे अप्पाचं विषय हार्ड आहे. 2 ओव्हर 19 धावा. चला एकत्रित येऊ नका मॅच चालू ठेवा. डीजे डीजे मास्टर. चला मॅच चालू करा. बेकरे संघ सोमेश्वर मसने थोडी घाई करा कारण बराच उशीर झालाय. वेळेत बाबतीत सांगायचं झालं तर 2 ओव्हरसाठी एवढा वेळ घेतला गेलाय. हा काही गोष्टी होत्या मध्ये. 2 ओव्हर 19 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय हा नितेशचे बाबा मंगलजी भोईर साहेबांचे ते आगमन झाले. हो मागे मार द्यायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. वारात त्याच दिशेने थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. बरं आठवण झाली. 1 वर्ष असा होता या स्पर्धेचा की आजीबाई वारल्या. स्वर्गीय भागोबाई कोळंबे यांचं निधन झालं. असं वाटलं की सामने थांबतील लोकांना परंतु लोकांनीच आयोजन केलं आणि प्राइज डिस्ट्रीब्युशनही केलं तेही व्यवस्थित एकदम. तर ही खासियत आहे या स्पर्धेची. 23 धावा धावफलकावर. 58चा पाठलाग चालू आहे. 35 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट अगदी 13 पर्यंत पोहोचलाय. 12.5 पर्यंत आहे. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कारण वारा त्या दिशेला राकेश तेच प्रयत्न करतो. याच एंडने नवीन कराळेने आय थिंक मला असं वाटते उमेश जामगरेच्या विरोधात 18 धावा कुठल्या होत्या. 2 चौकार 1 षटकार आणि त्या धावा फार महत्त्वाच्या ठरतात. पण राकेशचा प्रयत्न चांगला ऑलराऊंडर आहे तो भडवलचा. मोठी लढाई अष्टविनायक बेकरे विरोधात भडवल बी पॉझिटिव्ह या 2 संघादरम्यान. 23 झाल्यात. 16 चेंडू आणि आता विजयासाठी 35ची गरज. केटीसी लाईव्ह इव्हेंट सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पुन्हा कव्हर्सला मारायचा होता. काय गोलंदाजी चालू आहे ती उमेश कडून. उमेश कराळे चांगलं षटक टाकत असताना दबाव प्रस्थापित होतो आता बडवल संघावर. पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. मगाशी थोडी गर्दी हलकीशी कमी वाटत होती. लगीन सराई देखील चालू आहे. आज लग्न भरपूर आहेत तरी आता गर्दी चहूबाजूनं वाढले. काल तर याच विभागातील संघ होते 2. पुढची रात्र उद्याची रात्र शेवटची रात्र मजा येईल. 23 धावा धावफलकावर. वेगाने टाकलेला हा चेंडू वाईड लाईनला चिकटून हा बॉल टाकलाय. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी उमेश कडून.
सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि आता चॅलेंज केलंय बॅटरने. रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आता निर्णय काय देतील तिसरे पंच. तिसरे पंच निर्णय काय देतील. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचे खेळाडू रुपेश मिणमिने आणि त्याचबरोबरीने भास्कर मिणमिने यांच्या वतीने बडवल टीमच्या सलग 3 षटकारांसाठी नरेश मिणमिने 1500 रुपयांचं कॅश प्राइज आणि इट्स अ बॉल. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला निर्णय पंचांकडून. सलग 3 चेंडू टाकलेत उमेशने निर्धाव. दबाव वाढलाय राकेशवर. 35 करायचे 14 चेंडूंमध्ये. आडव्या बॅटने लवकर पिक केलाय. स्क्वेअर लेगला पूलचा फटका. थेट बॉल त्या पत्र्यावर. षटकार. डगआउट मधून एक आवाज आला 5 ओव्हर खेळ 5 ओव्हर खेळ. कारण त्यांनाही ठाऊक आहे राकेश पाटील 5 ओव्हर पर्यंत राहिला मॅच आपली आहे. षटकार आला 29 धावा. उमेशच्या विरोधात पूलचा धमाका बडवल बी टीम साठी. 29 लास्ट बॉल. 13 चेंडू 29 करायचे आहेत. पुन्हा वेग वाढवला परंतु आता पंच दंडित करतायत. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाणार. 30 धावा झाल्यात. 13 चेंडू आणि आता विजयासाठी 28 ची गरज. मंचावरती सर्व चांदेईचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. मैदानाच्या चौ बाजूने प्रेक्षक उपस्थित आहेत. काही घाबरू नका. एखादी त्रिमूर्ती पुढे आली तर तुमच्यासाठी 1000-1200 रुपयांचं पारितोषिक लागून जाईल. आम्ही त्रिमूर्तीची वाट पाहतोय. कधी एकदा प्रेक्षकांसाठी पारितोषिक येत आहेत. फुल टॉस मिड विकेटला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त एकच घेईल राकेश पाटील. तर शेवटच्या चेंडूवरती आले ते एक धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 31. 12 बॉल. विजयासाठी गरज आहे ती 27 धावांची. 12 बॉल 27 करायचे ते आपण ऐकूया डीजे कडून संगीत. तीन विकेट अर्थातच विकेट हॅट्रिक साठी देखील 2100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेत संजय दादा अनेक मोठमोठे कलाकार खेळलेत. कलाकार म्हणजे मोठमोठे प्लेयर खेळलेत. 1 वर्ष उमर 11 ने ही स्पर्धा जिंकली. उमर 11 ने स्वतः उमर खेळला होता या स्पर्धेत. 12 बॉल 27 धावांची गरज. युट्यूबर आर्यन गौर देखील आलाय. त्याचंही स्वागत. गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात पराग. धावा वाचवायचे 13.50 च्या सरासरीने म्हणजे 14 ठोकायचे प्रत्येक ओव्हर मागे. 12 बॉल 27 ची गरज. वारा आहे बॅटरसाठी फेवरेट इंडिया. पाहूया कशी फलंदाजी करेल तो राकेश पाटील. परागच्या विरोधात बेकरे की बडवल बी प्लस. वाराचा ओघ एवढा आहे की सोपं काम नाहीये गोलंदाजी देखील करणं. पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. दबाव वाढतोय.
राकेश पाटीलला देखील ठाऊक आहे की जे महत्त्वाचं षटक होतं 2 ओव्हर, एक गजाननचं षटक गेलं, त्याचबरोबरीने प्रमोदची देखील 2 षटकं गेली. आता उर्वरित दोन्ही नवीन गोलंदाज आहेत आणि त्याच्या विरोधात त्याला 12 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. बडवल बी पॉझिटिव्ह या टीमला. हो, टप्पा पडला, उसळी घेतली, क्या बात आहे, बाउन्स पाहायला मिळाला या चेंडूवरती. चकमा दिला राकेश पाटीलला. 11 बॉल आणि विजयासाठी 26 करायचे आहेत. मयूर 11 बडवल बी प्लस. नाव पोचवलं त्याबद्दल थँक्यू. पुरस्कर्त्याचं नाव यायलाच पाहिजे. निलेशजी रसाळ धोत्रेचे त्याने पुरस्कृत केलेला हा संघ. 11 बॉल 26. व्हाईट बॉल आणि ते डायरेक्ट हिट झाला. क्या बात आहे. फलंदाज मात्र इथे बाद होईल, परंतु हा व्हाईट बॉल आहे तर धाव जोडली जाणार. धावा झाल्या त्या 33. 11 बॉल विजयासाठी 25 करायचे आहेत. आता मैदानात दाखल झालाय, वाटही पाहिली नाही, थेट धावत गेला आतमध्ये. उमेश जामगरे या टीमचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. त्याचे बाबाही प्रचंड फॅन आहेत क्रिकेटचे. 10 बॉल विजयासाठी 26 ची गरज. सामना रंगात आला. आता परागचं हे षटक फार महत्त्वाचं ठरतंय. वारा वाहतोय प्रचंड क्रीडांगणावरती, म्हणजे वाऱ्याला काही मोजमापच नाही. 11 चेंडू 25 ची गरज. चला, जास्त वेळ झालाय, जरा फास्ट खेळा. 9 वाजून 33 मिनिटं झाली, 1 तास झाला या मॅचला. 8 वाजून 30 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. अजून 11 बॉल फेकायचे बाकी आहेत. 2 मॅच यानंतर होणार आहेत प्रथम फेरीतील. वाकत संघ आणि मालेवाडी तयारीत राहा. 11 बॉल 25. पराग समोर उमेश. वाडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित रनआउट, परंतु नाही. आता नवीनला चेंडू सापडलाच नाही. एकच धाव. परागचं षटक महत्त्वाचं ठरत असताना ज्या एंडने धावा आल्या होत्या, सन्माननीय माधवजी कोळंबे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. माधवजी कोळंबे साहेबांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 34 वरती. 10 बॉल विजयासाठी आता करायचे त्या 24. ज्या एंडने काल धावांचा पाऊस पडला होता, त्या एंडने आज धावाच येत नाहीयेत. आप कोण हो? 10 बॉल 24. पुन्हा थांबलाय पराग. प्रेक्षकांची नजर लागली या मॅच वरती. उमेश जामगरे याच्या षटकारासाठी ध्रुव इंटरनेट सर्व्हिस यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. हो, पुढे टाकला बॉल. हीच तर चुकी झाली पराग कडून. बॉल मिड विकेटला, सीमारेषा पार. राकेश पाटीलचा षटकार. त्याकडे चांगले बॉलर असतील तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. टेनिस बॉलमध्ये कोणत्याही फॉर्मॅटमध्ये असू दे, तुमच्याकडे चांगले बॉलर पाहिजेतच. 9 बॉल 18 धावांची गरज. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाले. बॉल चालला मागे, शर्यत लागले आणि शर्यत जिंकले ते खेळाडूने, असं तर चित्र वाटते. परंतु 3 धावा इथे धावून काढल्यात. थेट धावत गेले असते बडवलला, चांदीतून निघाले असते तर 22च्या स्वरूपात 3 धावा. आणि या 13 धावसंख्येने स्कोर धावून पोहोचला आता 43-43. चला, बरंच लांब आहे. आमचे सर्व खेळाडू देखील तिथे उपस्थित आहेत. तरी एकदा तपासून घ्या, कारण प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. तपासून घ्या. दुर्घटना से देर भली, नंतर व्हिडिओ नको यायला. हे पहा काय झालं तर ते आत्ताच चेक करून घ्या, म्हणजे टेन्शन नाही. बडवलला पण टेन्शन नाही आणि त्याचबरोबर बेकरीला पण टेन्शन नाही. हा जो फोटो आहे माझ्या हातात,
सेव्ह केल्या, 3च धावा आहेत. पहा किती अचूक फिल्डिंगचा नजराना बेकरे संघाकडून. ओ पुढे आला उमेद जामघरे, भडवलचा तडाखा, बॉल सीमार सीमार रेषा पार, षटकार, साधावा. चेंडू द्या. 7 बॉल विजयासाठी 9 धावांची गरज आहे. चेंडू 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. हा बॉल थेट पाठवलाय छोट्या चांदईमध्ये, रस्त्याच्या पलीकडे. उमेद जामघरे, थोडं वेगळं नाव आहे त्याला, परंतु प्रेक्षकात नक्कीच ते म्हटले असतील. ध्रुव एंटरप्राइजेस ध्रुव इंटरनेट सर्व्हिस यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी रवी कोंडिलकर 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे उमेद जामघरेला. 7 बॉल 9 करायचे आहेत. शॉर्ट पिच बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाही, स्वतः गोलंदाज, पारस येतोय, कॅच खाली आणि ते कॅच घेतले. सामना समाप्त झालेला नाहीये हे सांगून देत असताना पारस विकेट आले आणि आता विजयासाठी 6 बॉल 9 धावा करायचे आहेत. मास्टर चला मॅच चालू करा. 6 चेंडू आणि आता विजयासाठी दावा करायचे. त्या 9 उमेद जामघरेची विकेट घेतली ती पारसने की परागने विकेट घेतली. वाकस संघ ऋतिक भगवान आपली फिल्डिंग आहे. आपण इथे स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. मॅच समाप्त झाले की तुम्हाला आतमध्ये लगेच जायचे आणि बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 मालेवाडी किधर हो आप, बॅटिंग करायचे तुम्हाला. आपण डगआउटच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. तर रविराज कोंडिलकर यांच्या वतीने उमेद जामघरेला थेट 500 रुपयांचं कॅश प्राइज. गुगल पे की फोन पे? फोन पे. थर्ड पार्टी आहे. 6 बॉल 9 करायचे आहेत. पाहुण्यांचं इथे आगमन, मंचावरती पाहुणे मंडळी सर्व उपस्थित आहेत, आयोजक उपस्थित आहेत. स्वागत आहे सर्वांचं. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई आयोजित गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्ताने भावी आमदार व सरपंच चषक मोतीरामजी कोळंबे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. मॅच चालू आहे ती भडवल बी पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. आज खेळते मयूर 11. निलेशजी रसाल, धोत्रेचे निलेश रसाल यांनी पुरस्कृत केलेला मयूर 11 जय मसोबा भडवल बी पॉझिटिव्ह आणि त्यांच्या विरोधात अष्टविनायक बेकरे. 6 बॉल 9 करायचे आहेत, परंतु हा एंड जरा घातक आहे. या एंडने विरुद्ध दिशेने मात्र वारा चालू आहे. पाहूया या धावांचा पाठलाग ऋतिक माफी असावी, राकेश पाटील आणि त्याच्या साथीला असलेला तेजस कसा पाठलाग करेल. 6 बॉल 9 ची गरज. वेळ खूप झालाय. 1 वाजून 1 तास आणि जवळजवळ 10 मिनिटं या मॅचला. मॅच फीस कापायला पाहिजे. 6 चेंडू 9 ची गरज. लॉंग रनअपने टाकलेला बॉल लवकर पिक केलाय. राकेश पाटीलनं बॉल पाठवलाय थेट टाकीवर, षटकार. खेळला. या क्रीडांगणावरती नवीनला कोणीतरी साथ द्यायला पाहिजे होते आणि आज जो स्कोर कार्ड आहे किमान 70-72 पर्यंत तरी असायला पाहिजे होता. 5 बॉल 3 धावा करायचे. पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. जनमान वाकस विरोधात मोरिया 11 मालेवाडी. 5 बॉल 3. पुन्हा तोच प्रयत्न होता. राकेश पाटीलचा बॉल वेगाने चाललाय फाईन लेगला आणि विजयी चौकार येतोय राकेश पाटीलच्या बॅटमधून. विजयी झालाय निलेश जी रसाल, धोत्रेचे यांनी पुरस्कृत केलेला मयुरी 11 जय मसोबा भडवल बी पॉझिटिव्ह. वेल प्लेड, अभिनंदन. तर वाकस 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र लढाई देतील ते मोरिया 11 मालेवाडी. चला आतमध्ये चला. निशांत
15 बॉल 34 खेळला तो राकेश पाटील, तोच ठरला मॅन